प्रेक्षकांनो, आपण काल बघितलं की आरव बयोची मदत मागतोय. गौतमीचं शुभंकरशी लग्न व्हावं असं आरवला पण वाटतंय, कारण गौतमीने त्याला चांगलंच कन्व्हिन्स केलंय आणि विश्वासात घेतलंय. आरव बयोला म्हणतोय, तुझा विश्वास आहे ना माणसं बदलतात यावर बयो, मग मला मदत करशील का? तर आता ही इरा येते मध्येच आणि म्हणते, दादा हिची मदत घेऊ नकोस, ही आहे नाही ते सगळं स्पॉईल करून ठेवेल. तसंही तिला मम्माचा खूप राग आहे आणि तू माझ्या मम्माला ढकललं होतंस ना बयो. बयो म्हणते, हे बघ इरा, तुला वाटतंय तसं काही नाही आहे, मी त्यांना ढकललं नाही आहे, त्यांच्या त्याच पाय घसरून पडले आहेत, तू गैरसमज नको करून घेऊस. पण इरा म्हणते, चल खोटारडे, काय पण खोटं बोलतेस. आरव म्हणतो, इरा काय यार तुझं तेच विषय काढतेस ग सारखी. बयोला असं का वाटेल मम्माचं आणि बाबाचं लग्न होऊ नये, उलट ती नेहमी पॉझिटिव्हच विचार करते. आताही तिला असंच वाटत असेल आणि मम्मा तसंही तिच्याशी चांगलं वागते ना, ती का वाईट विचार करेल आपल्याबद्दल. इरा तू सतत का बोलत असतेस ग बयोला. बयोला तो विचारतो, हो ना बयो, मी बरोबर बोलतोय ना. बयो म्हणते, हो दादा. आता बयोला बिचारीला काही ऑप्शनच नाही सोडलाय. आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना घनागोट्या भांडताना दाखवले. रमाकांत जाऊन पुन्हा त्यांचे भांडणं सोडवतो आणि त्यांचा नवीन स्टो आणि खुर्ची बघून त्यांना म्हणतो की तुम्ही आता यापुढे गावात फुकट दाढी करून द्यायची, तू गोट्या आणि तू घना फुकट चहा पाजायचा, कारण मी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला उभा राहणार आहे, तेव्हा मला तुमची मदत लागेल. गावाबाहेरचे लोक आले तर त्यांच्याकडनं घ्या ना डबल पैसे. आता हा घना म्हणतो की आम्ही कसं जगायचं रमाकांत शेठ. तेव्हा हा म्हणतो, मी एकदा का निवडून आलो की खोऱ्याने पैसे काढू. प्रेक्षकांनो, या दोघांवरनं एकच शिकवण घेण्यासारखी आहे की इतकं मूर्ख राहू नये, थोडं तरी व्यवहार चातुर्य असायलाच हवं. असो, पण आता इरा म्हणते, मम्मा ती बयो आहे ना उगाचच सगळीकडे पसरवणार आहे, आता दादा विनाकारणच तिची मदत घेतोय. पण गौतमी म्हणते, अगं घेऊ दे की इरा बेबी, त्यात काय हरकत आहे. अगं तिला पसरवायचं तर पसरू दे. शुभंकरला ऑलरेडी जे माहिती आहे ना तेच ती त्याला पुन्हा सांगेल. आणि तसंही आरवने जर बयोची मदत घेतली तर चांगलंच आहे ना आपल्याला. तुझ्या बाबाचा बयोमध्ये आरवमध्ये खूप जीव आहे आणि ते आपल्याच फायद्याचं ठरणार आहे. तुझा बाबा नाही म्हणू शकणार नाही ना, मग समजतंय का तुला. आता गौतमीला असं वाटतंय सगळीकडून तीच जिंकणार आहे. बयो काही कोणाला एक शब्दही सांगणार नाही, पण सध्या तरी तिचा अंदाज जरा बराच दिसतोय. बयो मंदिरात येऊन रमणनाथाजवळ प्रार्थना करते की माझ्या काजव्याला सगळे दुःख का देतोस रे देवा. आता हिला जे काही वाटतंय ते साहजिक आहे, पण तिने डॉक्टरांना कन्व्हिन्स करून सांगायला हवं. प्रेक्षकांनो, खरं तर ती छोटी आहे हे सगळ्या गोष्टी सांगायला आणि समजून घ्यायला, पण तरीसुद्धा जे तिने ऐकले ते तिने सांगायला हरकत नाही आहे. आता ही अनु टीचर तिथे येते मंदिरात. बयोला बघून जरा आश्चर्यचकित होतात त्या, कारण बयोच्या डोळ्यामध्ये अश्रू दिसलेत त्यांना. बयोला त्या विचारतात, बयो काय गं, काय झालं. बयो म्हणते, काय नाही, मी येत असते इथे अधूनमधून. टीचर म्हणतात, मी सुद्धा आमच्या घराजवळ एक गणपतीचे देऊळ आहे ना तिथे नेहमी जायचे. माझ्या मनात काहीही असलं ते मी बाप्पाजवळ बोलून शेअर करायची. काही आहे ना, माझं कोणी ऐको न ऐको पण माझा बाप्पा नक्की ऐकाय. बयो म्हणते, अनु टीचर कोणी ऐको न ऐको म्हणजे तुम्हाला कोणीच नाही आहे का. त्यावर अनु टीचर म्हणतात, हे बघ, मी आत्ता तरी तुला एवढंच सांगेल की आपल्याला कोणी असो नसो पण आपल्या मनात जे काय आहे ना ते देवाजवळ बोलून मोकळं व्हायचं, म्हणजे आपल्याला हलकं वाटतं. आणि बयो तुझ्यासाठी मी आहे, कारण माझ्या आयुष्यात अनु टीचर नव्हती, पण मी आहे तुझ्यासाठी. तुझ्या मनात काहीही असेल ना तर मला तू मोकळेपणाने शेअर करू शकतेस. बयो मनात विचार करते की आता घरातल्या गोष्टी टीचरला सांगणं योग्य दिसत नाही. आता ती निघणार तेवढ्यात अनु टीचर म्हणतात, बयो थांब, काय चाललं आहे बाळा, तुला मला काही सांगण्यासारखं नाही आहे का. हे बघ बयो, तुला मी एवढंच सांगेन की तुझ्या मनात काहीही असलं तरी तू मला विश्वासाने सांगू शकतेस. मी हे कोणाजवळही बोलणार नाही, माझ्यावर विश्वास ठेव. अनु टीचरने बयोला विश्वासात घेतलंय खरं, पण बयोला वाटतंय की घरातल्या गोष्टी सांगू नये आणि हे बयोचं बरोबर आहे. अनु टीचर पुन्हा एकदा नमस्कार करतात रमणनाथाला आणि निघाल्यात. आता बयो घरी आली आहे. आरव म्हणतो, आलीस का मैत्रिणीला भेटून. मला तुला काहीतरी सांगायचं आहे बयो. आपण ना बाबाला आज सांगूया का, म्हणजे तो मी एकटा बोलायला गेलो ना तर ओरडेल ग माझ्यावर, तू येशील ना माझ्याबरोबर. आता बयोला बिचारीला प्रश्नच पडलाय आणि आरवच्या लक्षात येत नाहीये की बयो आता का शांत बसली आहे. पण इकडे मात्र आता रमाकांतने घरात सांगितलंय की तो ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला उभा राहणार आहे. त्यावर गोजा आत्या त्याला जरा ओरडतेच की काय गरज आहे. रमाकांत म्हणतो, अगं औषे गरज आहे, आत्ता तरी तुझ्या झिलाचं नाव या गावातच आहे, पण आता पंचक्रोशीत गाजणार.
पण गौतमी हसायला लागते. रमाकांत म्हणतो वहिनी हसायला काय झालं. गौतमी म्हणते नाही तुम्ही तसे कावेबाज आहात पण राजकारणामध्ये शांत डोक्याची माणसं लागतात. तुम्ही नेत्याच्या गेटअपमध्ये कसे दिसाल हे इमॅजिन करून मी हसतीये. त्यावरती रमाकांत म्हणतो तुम्ही बघाच आता मी राजकारणात उतरणार म्हणजे उतरणार. आता मी मागे वळून बघणारच नाही. गोजात्या म्हणतात मागे वळून बघ. हा रमाकांत म्हणतो नाही बघणार कारण मागे शुभमकर असतात. शेवटी गोजात्या म्हणतात तुझ्या मागे शुभू आहे. आता रमाकांत मागे वळतो आणि म्हणतो अरे दादा केव्हा आलास. शुभमकर म्हणतात तू स्वतःला हरभऱ्याच्या झाडावर चढवत होतास ना तेव्हाच आलो मी. अरे रमाकांत काय गरज आहे राजकारणात जायची तुला. ते आपलं काम नाही आहे रे बाबा. तुझी जी कामं चालत आहेत ती कर ना गपचूप. पण रमाकांत म्हणतो नाही रे दादा मला ना लोकांचं भलं करायचं आहे. त्यासाठी या राजकारणात उतरावंच लागेल ना. पण मला तुझी थोडी मदत लागेल फंडिंगसाठी. तू मला देशील का पैसे थोडीफार. म्हणजे मी नंतर तुला ना छान देवगडमध्ये दवाखाना बांधून देईल. या लहान गावात काय ठेवलं आहे. तू देवगडला जा तिथे चांगले पैसे कमवशील. पण डॉक्टर त्याला उत्तर देतात हे बघ रमाकांत मला तुला द्यायला अजिबात पैसे नाही आहेत कारण तू ते पैसे ते मतं विकत घेण्यासाठी वगैरे वापरशील. दारूच्या पार्ट्या वगैरे मला कळतंय. आणि मुळात मला तुझ्या इलिगल पैशामधनं कुठेही दवाखाना बनवायचा नाही आहे. मी इथे आहे या लहान गावातच ठीक आहे. आता असं बोलून ते निघून गेलेत आणि त्याला प्रेमाचा सल्ला देतात की तू राजकारणात उतरू नकोस. पण रमाकांतचा आता चांगलाच इगो हर्ट झाला आहे कारण सगळेच त्याला तू ह्या कामात उतरू नकोस असं निगेटिव्ह बोलल्यामुळे तो जास्तीच चवताळला आहे. गौतमी म्हणते बघितलं शुभमकरलाही तेच वाटतं की तुम्ही राजकारणात जायच्या लायकीचेच नाही आहात. गौतमी हसायला लागते पण रमाकांत म्हणतो मी सगळ्यांच्या नाकावर टिचून आता तर जाणारच राजकारणात. पण आता इकडे डॉक्टर त्यांचं काम करत असतात. अनु टीचर त्यांना फोन करतात. डॉक्टर म्हणतात अरे माझा नंबर तुम्हाला कुठून मिळाला. अनु टीचर म्हणतात मी घाणेकर काकूकडनं घेतला. तुमच्याशी जरा बोलायचं होतं. डॉक्टर म्हणतात तुमची तब्येत बरी आहे ना आता. त्यावर अनु टीचर म्हणतात हो माझी तब्येत बरी आहे पण मला सरस्वतीबद्दल काहीतरी सांगायचं होतं. डॉक्टर विचारतात काय झालं बयोला. टीचर म्हणतात नाही तशी सरस्वती बरी आहे पण मी तिला आज मंदिरात बघितलं होतं. ती खूपच अस्वस्थ वाटली मला. जणू काही तिच्या मनामध्ये काहीतरी आहे जे ती लपून ठेवतीये. म्हणजे मला ते काहीतरी वेगळं वाटलं. तुम्ही एक चांगले पालक आहात जागरूक पालक आहात म्हणून मला तुम्हाला सांगावंसं वाटलं. तुम्ही प्लीज तिला विचाराल का तिच्या मनात काय चाललंय. डॉक्टर म्हणतात बरं झालं तुम्ही सांगितलं. कधी कधी आपल्याला कळतच नाही आपल्या मुलांच्या हसऱ्या चेहऱ्याच्या मागे काही दुःख किंवा अस्वस्थता असेल. मी तिच्याशी बोलतो आजच. बरं झालं तुम्ही मला सांगितलं. अनु टीचर म्हणते प्लीज बोला हं. डॉक्टरांनी फोन ठेवून दिलाय पण ते विचारत पडले बयोला काय झालं असेल. भारतीचं जाणं अजूनही बयोने पचवलं नसेल का. काय प्रॉब्लेम असेल की दुसरं काही असू शकेल. तेवढ्यात बयो येते आणि म्हणते बाबा तुम्हाला हे तेलाची बाटली हवी होती ना हे घ्या. त्यावरती डॉक्टर म्हणतात बयो तू बस इथे मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. बाळा काय झालं आहे तू अस्वस्थ दिसतीये काही आहे का तुझ्या मनामध्ये. हे बघ जे काही असेल ना ते मनमोकळेपणाने सांग. मी तुझ्या आईला वचन दिले की तुला कायम आनंदात ठेवेल. बयो तुझ्या मनात काहीही ठेवू नकोस. तुला कोणी बोललंय का किंवा तुला काही त्रास होतोय आईची आठवण येते असं ते बरंच विचारतात. बयो तू सांग काही काळजी वाटते का तुला. पण आता बयो मात्र शांत बसलेली दिसतेय प्रेक्षकांनो. तिला फक्त गौतमीचे वाक्य आठवत आहेत की मी शुभमकरच्या प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्टेड आहे शुभमकरमध्ये नाही. आता हे वाक्य ऐकलंय तिने पण खरंच प्रेक्षकांनो बयोचा पेज जरा मोठाच आहे पण ती डॉक्टरांना विश्वासात घेऊन सांगेल का. खरं तर तिने सांगायला हवं. इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पुढे आपण बघतोय आरव पण तिथे आलाय आणि डॉक्टरांना कन्व्हिन्स करतोय गौतमीशी लग्न करण्यासाठी. बाबा मम्मा खूप चांगलं वागतीये आणि आम्हालाही तिची गरज आहे रे. प्लीज तू लग्न कर ना मम्माशी. बयो तू सांग ना. आता बयो सांगेल का डॉक्टरांना. डॉक्टर बयोकडे बघताय बयोचं काय उत्तर असेल. गौतमी तिथेच उभी राहून हे सगळं ऐकतीये. प्रेक्षकांनो पुढे काय होईल. खरंच डॉक्टरांनी जर या गौतमीशी लग्न केलं तर अवघडच होऊन बसेल. हां तिला जर मुलांबद्दल आणि डॉक्टरांबद्दल प्रेम असतं तर गोष्ट वेगळी होती पण इथे मात्र प्रॉपर्टी आणि पैसा ही गोष्ट आहे. त्यामुळे मला तरी वाटतं डॉक्टर आणि गौतमीशी लग्न न केलेलंच बरं. पण बिचारी बयो जर हे सांगायला गेली तर तीच वाईट ठरणार आहे हे मात्र नक्की. पण बघूयात पुढे काय होतंय ते. बयो सांगू शकेल का गौतमीचं खरं रूप काय आहे ते डॉक्टरांना. तर हे बघणं पुढे इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण त्यासाठी प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.